चला मुलांनो, आत्ताच झालेल्या TET परीक्षेमध्ये 2025च्या परीक्षेमध्ये हा एक प्रश्न विचारला होता. पहा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतील? किती सोपा प्रश्न आहे. पहा, अगदी 5वी 6वी पासून आपल्याला समांतर रेषा, छेदिका वगैरे आहेत. पहा, समांतर रेषा म्हणजे काय की अशा दोन रेषा की ते एकमेकांना कधीच छेदू शकत नाहीत, त्या समांतर रेषा. या दोन समांतर रेषा झाल्या आणि त्यांना एका छेदिकेने छेदलंय. पहा, त्याच्यामुळे इथं जे कोण तयार होतात त्या कोणांचं विचारले. पहा, मग समांतर रेषेला छेदिकेने छेदल्यानंतर कोणते कोण तयार होतात? आंतर कोणाच्या जोड्या तयार होतात. त्याच्यानंतर संगत कोणाच्या जोड्या तयार होतात. नंतर वितक्रम कोणाच्या जोड्या तयार होतात. म्हणजे या प्रकारच्या कोणाच्या जोड्या तयार होतात. पहा, पण आपल्याला संगत कोणाच्या जोड्या विचारल्यात, तर संगत कोणाच्या कोणत्या जोड्या आहेत त्या पाहूया. पहा, छेदिकेचे ह्या बाजूला काही कोण तयार होतात, ह्या बाजूला छेदिकेला इथं जो कोण तयार झाला त्याच्या बरोबर खालच्या रेषेच्या वरच्या बाजूला ही एक संगत कोणाची जोडी तयार झाली. पहा, दुसरी जोडी कोणती झाली? पहा, त्याच्या शेजारचाच बरोबरचा हा एक कोण, हा एक कोण, ही संगत कोणाची जोडी तयार झाली. त्याच्यानंतर या बाजूला तशीच ह्या दोन जोड्या तयार झाल्या, ही तिसरी जोडी तयार झाली. पहा, आणि ही जी आहे ही चौथी जोडी तयार झाली. पहा, म्हणजेच संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात? संगत कोण जोड्या किती तयार होतात? 4. किती जोड्या तयार होतात? 4. 1 2 3 आणि 4. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात तुमच्या? बाकीचं आंतर कोण, वितक्रम कोण हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगेन. फक्त या प्रश्नापुरतच मर्यादित होतं म्हणून संगत कोणाच्या जोड्या सांगितल्यात. तर हा प्रश्न पहा, तुम्हाला समजला का? समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.